मुख्यमंत्री फडणवीस हे दिल्लीला जाणार असल्याचं भाकीत संजय राऊत यांनी केलेलं होतं। त्याचा त्यांनी पुनरुच्चार केलाय आणि त्यावर आता भाजपच्या नेत्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांनी कसं प्रत्युत्तर दिलंय तेही बघूया। राष्ट्र त्यांना साथ घालत आहे, कारण दिल्लीमधलं जे कॅबिनेट आहे अत्यंत कमकुवत आहे, ढिसाळ आहे, गचाळ आहे, अकार्यक्षम आहे, हे तुम्ही पाहिलं। आणि प्रधानमंत्री वारंवार आता ज्या काही गोष्टी करू इच्छित आहेत, जंतर मंतरच्या प्रकरणानंतर त्यांना एक उत्तम कॅबिनेट बनवायचं आहे आणि त्यासाठी त्यांना देवेंद्र फडणवीस यांची आवश्यकता आहे असं ते सांगतात, त्यांच्या सहकार्यांना सांगतात। आणि कालसुद्धा 100% त्यांनी देवेंद्रजींना सांगितलेलं असणार। मग ते रिकामटेकडे आहेत का? देवेंद्रजी हळूहळू इकडलं काम आवरतील आणि दिल्लीत जातील। कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही। देवेंद्रजी फडणवीस यांच्या पाठीशी 14 कोटी जनतेचे आशीर्वाद आहेत आणि जनतेच्या आशीर्वादानं देवेंद्रजी मुख्यमंत्री झालेत। तुमच्यासारखं उद्धवजी काँग्रेसच्या आशीर्वादानं आणि काँग्रेसच्या कृपेनं मुख्यमंत्री झालेले उद्धवजी होते, तर देवाभाऊ हे जनतेच्या आशीर्वादानं मुख्यमंत्री झालेले आहेत। त्यामुळं देवेंद्रजी फडणवीस दिल्लीला जातील, देवेंद्रजी फडणवीस केंद्रीय मंत्रिमंडळात जातील, अशी कितीही खोटी भविष्यवाणी संजय राऊतांनी केली तरीही संजय राऊतांची ही इच्छा कधीही पूर्ण होणार नाही। तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सेवक आहेत, त्यांना तुम्ही केंद्रामध्ये का पाठवताय असा प्रश्न अमृता फडणवीस यांनी उपस्थित केला। पाहूया। देवेंद्रजी नागपूरचे, देवेंद्रजी महाराष्ट्राचे सेवक आहेत आणि त्यांना इथे आपली सेवा करू द्या। त्यांना का पाठवताय? करू द्या सेवा। देवेंद्रजी जब भी दिल्ली जाते चर्चाएं शुरू हो जाती हैं कि कहीं बड़ी जवाबदारी तो उन्हें नहीं लग रही, कभी चर्चा हुई देवेंद्र? ये सबसे बड़ी जवाबदारी है महाराष्ट्र की, इससे बड़ी क्या होगी? ये सबसे बड़ी जवाबदारी है। आज में हमने रहना चाहिए और महाराष्ट्र इज द मोस्ट यील्डिंग स्टेट फॉर द कंट्री और इधर जवाबदार इंसान देवेंद्र जी है।